तर नमस्कार मंडळी, आज आपण चाललोय काशी विश्वनाथ मंदिराला, जे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर आता आम्ही आहे लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवरती आणि इथून आमची ट्रेन आहे ती थेट वाराणसीला आहे. तर आता आम्ही येऊन पोचलोय वाराणसी स्टेशनवरती. सकाळचे 5 वाजलेत आणि स्टेशनवरती आता आम्ही आलोय. जस्ट स्टेशनवरती बघू शकता किती गर्दी आहे. स्टेशनचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण असं मंदिरा टाईप बनवलेलं आहे. खूप सुंदर आणि सुबक बनवलेलं आहे हे स्टेशन. इथून आम्ही आता चाललोय हॉटेलवरती आणि मग तिथूनच आम्ही गंगा आरतीसाठी सुद्धा जाणार आहोत. पण सकाळी सकाळी रिक्षा भेटत नव्हते, त्यामुळे आम्ही चालत चाललोय. बघू शकता तुम्ही, खूपच भारी आणि मस्त सिटी आहे ही, एक नंबर आहे. इकडे कायम असं ढगाळच वातावरण असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात थंडी पण असते इकडे. तर सगळं आवरून आम्ही आता चाललोय गंगा आरती करण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो गंगा आरती कशी असते. गंगा आरती जस्ट स्टार्ट झाली आहे, तुम्ही बघू शकता गंगा आरती आणि किती पब्लिक आहे गंगा आरती बघण्यासाठी. गंगा आरती करून आम्ही आता चाललोय काळभैरव मंदिराकडे. नुसती गर्दी बघा किती आहे इकडे. जस्ट आम्ही आता आलोय काळभैरव मंदिरापाशी. इथून मंदिरामध्ये जायसाठी एंट्री आहे. हे बाहेरच एक मंदिर आहे आणि मस्त अशी सजावट केली होती मंदिरामध्ये. बेल, त्यानंतर लाइटिंगच्या माळा वगैरे. आत मोबाईल फोन्स किंवा कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी पण मी घेऊन गेलेलो. आणि हे बघू शकता तुम्ही आत काळभैरवाचं मंदिर, मूर्ती तुम्ही बघू शकताय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आम्ही चाललोय काशी विश्वनाथ मंदिराकडे. पहाटेच निघालेलो मंदिराकडे, तरी पण खूपच गर्दी होती. मंदिराच्या बाहेरच थोडं रिक्षा वगैरे थांबतात, तिथून तुम्हाला थोडंसं चालत जावं लागतं. पण तिथून तुम्ही सायकल रिक्षा करू शकताय. दिवसभराच्या तुलनेत सकाळी थोडी गर्दी कमी असते, त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही सकाळीच लवकर जावा, त्यामुळे तुम्हाला दर्शनही खूप चांगलं होईल. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचले काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी. खूपच गर्दी आहे आणि लाईन लागलेली आहे. आता आपण लाईनमध्ये उभारणार आहोत. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आता जस्ट आम्ही रांगेत उभे राहिले. आता बघू आता कधी दर्शन होते. इथून आता थोडंसं आतमध्ये आलोय आपण आणि इथेही तुम्हाला प्रसाद किंवा ज्या हार फुलं वगैरे सगळं भेटून जाईल इथे. मंदिराच्या आतमध्ये लॉकरची सुविधा केलेली आहे, त्यामुळे बाहेर कोणत्याही दुकानात किंवा हार फुलेवाल्यांच्याकडे मोबाईल देऊ नका. आणि द्यायचे असेल तर तुमच्या रिस्कवर तुम्ही देऊ शकताय. पण मंदिराची लॉकर्स आहेत ते पण एकदम फ्रीमध्ये आहेत, तिथे तुम्ही मोबाईल जमा करू शकताय तुमचा. इथूनच आम्ही हार फुले आणि प्रसादही इथेच घेतलेला आहे. तुम्ही पण घेऊ शकताय. मंदिराच्या आतमध्ये तशी सोय आहे. मंदिरामध्ये खूपच हाय सिक्युरिटी आहे, त्यामुळे आधी तुमचं चेकिंग होतं पूर्ण. मोबाईल काय, साधी पिन सुद्धा तुम्हाला आतमध्ये नेऊ देत नाही. मोबाईल, कॅमेरा सगळं लॉकरला ठेवल्यामुळे आतलं फुटेज मिळू शकलं नाही. पण त्यांनी दर्शनासाठी एक चांगली सोय करून ठेवलेली आहे, जी की लाईव्ह दर्शन तुम्हाला होऊन जातं, ते तुम्हाला दाखवतो. मंदिरामध्ये जे काही अभिषेक पूजा वगैरे होत असतील ते इथून तुम्ही बघू शकताय. दर्शन झाल्यानंतर आम्ही आता चाललोय पोटपूजा करण्यासाठी. इकडे काय काय फेमस आहे. बाहेर आल्यानंतर कोणती तर रथयात्रा सुरू होती, पण नेमकं काय होतं ते शेवटपर्यंत कळालंच नाही. त्यामध्ये घोडेवाले, बँडवाले सुद्धा होते. इव्हन 2-3 हत्ती सुद्धा होते ते. त्यामुळे सगळीकडे ढीक गर्दी झालेली आणि पोलीस वगैरे पण होते तिथे. 2-3 हत्ती सुद्धा आणलेले होते.
हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही चाललो आता नाश्ता करण्यासाठी. बघू इथं काय काय फेमस आहे. इथे कचोडी, त्यानंतर मलईयो वगैरे फेमस आहे असं म्हणतात. बघूया काय प्रकार आहे नेमका हा. तर आता आम्ही ऑर्डर केले कचोडी आणि मलईयो. बघूया तिची टेस्ट कशी आहे. काहींची ऑर्डर आलेली, काहींची ऑर्डर आलेली नव्हती, त्यामुळे जिकडे तिकडे सगळेजण फोनमध्ये बिझी होते. तर ठीक होती टेस्ट, ॲव्हरेज. नंतर आमच्या ग्रुपमध्ये एक जान्हवी म्हणून एक मुलगी आहे, तिनं इंस्टाग्रामवरती रील्स बघितलेली, श्रीजी स्वीट्स अँड मिल्क. तर ती रील बघून आम्ही 1.5 ते 2 किलोमीटर चालत आलो इथे. आणि खायला काय आलो आहे, जे आपण मग मागच्या व्हिडिओमध्ये खाल्लं तेच खायला आलो इथे. सेम टेस्ट, सेम प्रकार, काय म्हणजे काहीही फरक नाही याच्यामध्ये. फक्त 1.5-2 किलोमीटर चालत आणले, याचंच वाईट वाटते खूप. बघू शकता तुम्ही, आपण मगाशी खाल्ले हेच होतं ना, दूध, ड्रायफ्रूट्स वगैरे घालून हे बनवतात. पण ठीक होतं. पहिल्यांदा तर ते एका कुल्हडमध्ये ते भरून देतात आपल्याला, आणि ते भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेवटला, नंतर म्हणजे लास्टला तुम्हाला दूध भेटतं. किती पाहिजे तेवढं तुम्ही दूध पिऊ शकताय. सो ज्यांना कोणाला इकडे जायचं आहे त्याने जाऊ शकताय आणि टेस्ट करू शकताय. आम्ही तरी भरपूर खाल्लं. हे खाऊन झाल्यानंतर जे दूध मिळते ना, त्यातच खरी मजा आहे. त्यामुळे खाऊन झाल्या दुधावर बुक्का पडायचा, हाय काही करायचे नाही, कारण दूध अनलिमिटेड आहे, कितीही घेऊ शकताय तुम्ही. आम्ही तर 7-8 वाट्या नुसतं दूधच पिलो यांच्या इथं, त्यामुळं फुल पैसा वसूल. हे सगळं झाल्यानंतर आम्ही कचोरी खायला गेलो. या इथे तुम्हाला कचोरी मिळते, खूप भारी होती इथे कचोरी. त्यानंतर आम्ही दूध मलाई खायला गेलो. हे ते दूध मलाई मिळते 50 रुपयाला, तुम्हाला 100 ग्रॅम मिळते. पण क्वालिटी एकच नंबर, खतरनाक क्वालिटी आहे. तुम्ही गेलासा तर कधी खावा, एक नंबर क्वालिटी आहे. यांच्याकडे तुम्हाला दूध मलाई, त्यानंतर लस्सी, त्यानंतर मसाले दूध आहे बघा. मसाले दुधासाठी दूध किती गरम करतायत बघा. हे सगळं काय भेटतं, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. हे सगळं काही खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो काशी चाट भांडारला. पण इथली गर्दी बघून आमची खायची हौसच पिटली. त्याच्यामुळे आता चाललो आहे आम्ही घरी. त्यामुळे आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.